मामा मामा मग पैसे कसे काय गेले? असे कसे काय गेले? तर मित्रांनो, मी पुष्ट करतो तुमचं सहर्ष स्वागत करतो आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि सकाळी सकाळी विठो मामाचे पैसे गेले 10,000. काय पैसे गेले बँकेतून? नक्षे मामा, मीनाक्षी मावशी पांडण करून राहिला बरं. मम्मीनं मेहंदी लावली केसाईला. अक्षय मामा इथे रोडगे खाऊन मस्त झोपले. मीनाक्षी मावशीचे रोडगे खाणं झाल्याच नाही अजून. मीनाक्षी मावशी जयाचे राहिलो. आज मस्त घरी रोडगे केले आहेत. असा आराम चालू आहे. ते तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असणार की आम्ही मामाच्या घरी आलो. तर घरी आले आहेत पाहुणे, म्हणजे आजीच्या भावाच्या बायका. मी सरळ शब्दात म्हणू शकतो असं वहिनी, पण देखा आपने लापरवाही का नतीजा है. दुपारचे 2 वाजले तरी माझी आंघोळ झाली नाही. कौन है ये लोग? कारण की मामाच्या घरी आपली लेट आंघोळ असते, सर्वांना माहीत आहे. कारण की संध्याकाळी करत असते मी आंघोळ. पण आता शेगावला जायला लागतं, पण आज लवकर करणार मी आंघोळ, कारण की आज आम्ही शेगावला चाललो. हा, अरे बरोबर जातो मी आंघोळ करायला. मोबाईल अजिबात काढायचा नाही, पॉकेट मधला खिशामधला नाही. तर आम्ही शेगावला जाणार, तर ब्लॉग नक्की बघसाल, नक्की बघसाल. तर भाई आता ब्लॉग कंटिन्यू करू. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. तर एक कॅन्डिडेट झाला, आता दुसऱ्या कॅन्डिडेटला मेहंदी लावणं चालू आहे. मामा काल काय आपल्या प्रमोद मामानं पाहिलं, हे शेण खाऊन आले, हे शेण करून आली का म्हणते. म्हैशीचं आहे ना, म्हैशीचं ते शेण प्रमोद मामा म्हणत होते. शेण कशाचं होतं? समजा हे खरंच शेण असलं असतं तर तुम्ही केसाला लावलं असतं काय? म्हणजे हे बघ, हा ना, म्हणजे लावलं असतं काय? म्हणजे अगर समजा आता मेहंदीनं फायदा होते, त्याच्या वर नाही थर करायचं, हे बघा काय झालंय ना, काय केलं माझ्यासोबत. तर मित्रांनो, आता आम्ही जेवतो रोडगे. मस्त वांग्याची भाजी आहे, वरण आहे, हे कामीत काय आहे, पाला आहे कशा तरी, आणि कांदा आहे, निंबू आहे. नंतर जेवतो आम्ही दोघंच राहिलो. तर मित्रांनो, फायनली आंघोळ झाली आता, आणि गाडी पण आली. आता गाडीमध्ये चाललो आम्ही. हा ना, मग मला थोडी ओळखतात मग. वा ओळखता. हो काय? कोणाची वाय कुत्रावर काय करून आला काय माहिती. If you found the one, you should never give her up. I think it's the way life changes when in love, yeah. तर मित्रांनो, आता आम्ही थांबलो आहे हनुमानजीच्या मंदिरात दर्शन करायसाठी. शिवकालीन मंदिर. कोणतं? शिवकालीन मंदिरमध्ये. आता इथं दर्शन करतो, मग शेगावकडे रवाना. I surround my soul with the positivity. That's why I don't worry about the things that I don't see, yeah. These days I don't worry तर मित्रांनो, झालं तर दर्शन, आता चाललो शेगावकडे. about much. I think we should have some more fun. I still dream about the days when we were young. तर मित्रांनो, पोहोचलो आता शेगावमध्ये. पार्किंग लावली गाडी आमची, बघ खतरनाक एकदम समोरच लावली मंदिराच्या गेटाच्या. We'll take a hit and still finish in one, yeah, yeah. Oh, 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 oh. Memory lane isn't that too far away from our hearts, yeah, yeah. दर्शनाला 1 घंटा आहे. 1 घंटा लागत लागते नाही लागत. अरे ऑक्सिजन मध्येच तर आम्ही 1 घंट्यात करतो. 30 मिनिट या 40 मिनिट बस. 1 घंटा नाही. ठीक आहे. The ones we keep close, we should never let go. So tell me who you love, baby. Take a moment to तर आमची शर्ट लागली आहे. अगर 30 मिनिट किंवा तो 60 मिनिट, 1 घंटा. 40 मिनिट. अरे यार गाईज, एवढी गर्दी पण मला वाटलं होतं की 1 तास लागेल दर्शनाला, पण 40 मिनिटं लागतात म्हणते. हारलो मी. बघा गाईज, मी काय केलं इथं. मी जेव्हा पुढच्या वेळेस येईन तर हे निशाणी आठवण ठेवून. तर
इथं फोटो सेशन चालू आहे या दादाचं, एकदम खतरनाक फोटो सेशन. तर काही फायनली आता आमचं दर्शन झालं किती वेळानंतर. बरोबर मामा जिंकले, म्हणजे कोणीच नाही जिंकला. हा पाच जिंकलो मी. नाही जिंकलो मी. बघा 5 मिनिट आपल्या इकडे यायला लागले, आपल्या बरोबर 25ला दर्शन सध्या 30 झाले आहेत. आपल्याला 20लाच दर्शन झालं तिथं. नाही 25. 5 मिनिटात येऊ शकत नाही. 10 मिनिट फोटोच काढले आपण. ते आहे, जाऊ द्या, कोणीच नाही जिंकला. काय हो काय काय घ्या. तर आता झालं आमचं दर्शन. आता बाकीचे यायचे ते आलं आणि आम्ही जातो. आता आले सर्वजण, आले 3 जण आले. आता चाललो आम्ही. तर आता आम्ही घेतो पालखीचं दर्शन. गर्दी देखो गर्दी. तर आता आलो पार्किंग लॉटमध्ये. आता आमची गाडी शोधतो. तर काय एक मोठा सीन झाला, याच्यात गाडी गेली अंदर. बस वाचलो म्हटलं, बस हे गाडी इथं गेलती. आता हे इथं चाक फसला होता गाईज. बस आताच काढली, जस्ट खाली उतरला कॅमेरा. तो कुठं स्क्रॅचेस नाही आली, नाहीतर गेलती गाडी पुरी गड्ड्यात. बस असं चाललो आणि घटकन एक झटका बसला या साईडनं. मागचाच भाग गेलता. चला आता आलो हॉटेलमध्ये, गुरुकृपा रेस्टॉरंट. तर आजचं जेवण इथंच करतो. तर आता जेवायला मस्त तंदुरी रोटी, दाल तडका आणि पनीर भुर्जी. तर आता झालं जेवण आमचं गुरुकृपा रेस्टॉरंटमधून. आता ट्रेन आली, इथंच फसली होती आमची कार. समोर का चक्का क्यों नहीं गया फिर? नहीं, सामने का इधर से घूम के आया. घूम के आया. टर्न हुई ना. हाँ. और घपकन अंदर चला गया, एकदम बाल वाचलो. तर मित्रांनो आता आलो घरी आम्ही. अशा प्रकारे पोहोचलो आम्ही घरी. हा. चलो चला, रात्रीचे 11 वाजले काही. जा आरामात. चला बाय, गुड नाईट. आम्ही जातो ना संध्याकाळी. दरवेळेस जा. कशी आहे, मजा आली? एकदम मजा आली. तर मम्मी मारत आहे तुळशीला कलर इथं एवढ्या रात्री. का बरं बोला. नाही 14 तारखेला निमंत्रण पत्रिका सर्वांना भेटलेलंच आहे. तरी सर्वांनी आमच्या घरी येण्याचे करावे, कृपा करावे, आणि सर्वांनी जेवण करून यावे. म्हणजे जेवण नाही आहे काय? तर मित्रांनो, आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आय होप म्हणजे तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तर भेटूया एक पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. गुड नाईट. 10 मिनिट लागतात आम्हाला. मला म्हणता तुम्ही डायरेक्ट आम्हाला